जय शिवराय। आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ज्येष्ठ अभ्यासक माननीय डॉक्टर राजेंद्र दाते सर यांचा उपोषणाचा 14वा दिवस होता। गेल्या 14 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि घडामोडी घडत असताना महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया क्रांतीवीर जन्माला आले आहेत। यांच्या माध्यमातून मराठा ओबीसी वाद ज्या पद्धतीने उफाळला होता त्याच पद्धतीने दोन मराठा समाजाच्या गटांमध्ये आपापसात जो वाद लागतोय त्या वादाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा जे मराठा समाजाच्या संघटनेचं समन्वयाचं विचारपीठ आहे, या सर्वांची काल रात्री एक झूम बैठक झाली आणि त्या झूम बैठकीच्या माध्यमातून असा एक मेसेज या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना आणि 18 पगड जातीला जाणं महत्वाचं आहे असं त्याच्यामध्ये एक ठराव पास झाला। आणि त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आम्ही माननीय राजेंद्र दाते पाटील साहेब यांच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर 14वा दिवस असताना प्रशासन दिशाभूल करतोय। विखे पाटील या ठिकाणी येतो म्हटलेत, हाकेच्या अंतरावर आले, पण विखे पाटील या ठिकाणी आले नाहीत। या जिल्ह्याचे पालकमंत्री एकदा येऊन गेलेत, सांगितलं कॅबिनेटमध्ये मी विषय घेतो, परंतु कॅबिनेटमध्ये त्यांनी विषय घेतला नाहीत। मग सरकारला नेमकं दाते पाटलांचा मृत्यू जर का पाहिजे असेल तर दाते पाटील आज जर का त्यांची आता शुगर चेक केली तर 42 शुगर भरली आहेत। या ठिकाणी बीपी शूट होतोय, 220 वर जातो, कधी 40 वर येतो, कधी 60 वर येतो। अशी प्रकृती खालवत असताना सुद्धा हे प्रशासन आणि इथलं गेंडाळ्याचं कातडीचं सरकार या आंदोलनाकडे वेगळ्या नजरेने बघतायत। एकीकडे सोशल मीडिया क्रांतीवीर मनोज जरांगेंच्या विरोधात हे आंदोलन आहे, अशा पद्धतीचं एक वादळ निर्माण करण्याचा जो प्रकार झाला होता, आमच्या सोबतचे सहकारी जे अंतरवलीला जाऊन आलेत आणि त्यांनी जो काही वादळाचा निर्माण झालेला जो काही प्रश्न आहे तो त्या ठिकाणी शांत करण्याचा एक प्रकार केला आहे। आम्ही मराठा क्रांती मोर्चा म्हणून दाते साहेब ज्या पहिल्या दिवसापासून उपोषणाला बसले त्या दिवसापासून त्यांच्या सोबत या ठिकाणी प्रत्येक क्षणी आम्ही आहोत। मराठा क्रांती मोर्चाने त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आतापर्यंत पाठिंबा दिलाय, परंतु या महाराष्ट्राला शांततेचं वातावरण छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचं हा महाराष्ट्र आपण सांगतो, कुठेही या महाराष्ट्राला गालबोट लागलं नाही पाहिजे। परंतु गेल्या 4-5 दिवसामध्ये नवनाथ वाघमारेंच्या माध्यमातून मराठ्यांच्या आया बहिणींवर खालच्या पातळीवर जी टीका टिप्पणी झाली त्याच पद्धतीची टीका टिप्पणी काल सुद्धा आंदोलनामध्ये ज्या काही घटना घडतायत, सोशल मीडियावर ज्या पद्धतीचे इमेजेस फिरतायत, या महाराष्ट्राला न शोभणारी गोष्ट या महाराष्ट्रात घडतीये ती म्हणजे छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेल्या महाराष्ट्राला ती कदापि सहन होणार नाहीत। या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ सावित्री रमाई भीमाईच्या लेकींवर जर का खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी होत असेल तर मराठा क्रांती मोर्चा त्याचा जाहीर निषेध करतो। त्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा काही भूमिका घेऊन तुमच्या समोर आलेला आहे। आम्ही मराठा क्रांती मोर्चाचे आणि मराठा संघटनेचे सर्व समन्वयक दोन्ही साईडचे जे आंदोलक आहेत, दाते पाटील असतील, जरांगे पाटील असतील, या सर्वांना दिशादर्शक मार्गक्रमण करण्याकरता मराठा क्रांती मोर्चाने काही गोष्टी भूमिका ठरवल्या आहेत, त्या गोष्टी आम्ही आपल्या समोर सांगतो। यापुढचं जे कोणतं आंदोलन असेल ते समाजाच्या एकजुटीने डिक्लेअर होईल, त्याशिवाय कोणीही ते आंदोलन करू नये अशी मराठा क्रांती मोर्चाची प्राथमिक भूमिका राहिलेली आहे। त्याला अंतिम स्वरूप देण्याकरता येत्या काही दिवसांमध्ये, पुढच्या 2-3 दिवसांमध्ये राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाची बैठक, सगळ्या मराठा संघटनांच्या अध्यक्षांची, पदाधिकाऱ्यांची बैठक, तसेच डॉक्टर राजेंद्र दाते पाटील साहेब असतील आणि मनोज जरांगे दादा असतील, हे दोन्ही आंदोलकांची बैठक या सर्व संघटनेसोबत आम्ही घेणार आहोत। कारण की मराठा समाजाला एकजुटीची जर का गरज असेल तर सर्वजण एका छताखाली जसे 10 वर्षापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आले होते तसेच सर्वांनी एकत्र यावं आणि समाजाला न्याय हक्काच्या लढाईपर्यंत अंतिम टप्प्यात जर का जायचं असेल तर एक वज्रमूठ आपली एकीची दिसली पाहिजे। आज सोशल मीडियावर फेक अकाउंटच्या माध्यमातून आमच्या आया बहिणींची लक्तरं तोडले जात आहेत। दोन्ही आंदोलकांमध्ये वार युद्ध करण्याचा ज्या ठिकाणी जो प्रकार चाललाय तो निषेधार्थ आहे। म्हणून मराठा क्रांती मोर्चाने ज्या पद्धतीने आज लाखोंच्या सभा मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रात आपण पाहतोय, गेल्या 3 वर्षामध्ये सातत्याने तरुणांचा विश्वास त्यांच्या नेतृत्वावर आहे आणि तो विश्वास, त्याची नैतिक जबाबदारी मनोज दादांची प्रचंड वाढलेली असताना एकीकडे ते सरकारशी 2 हात करतायत, दुसरीकडे अभ्यासकांसोबत ते त्या ठिकाणी चर्चा करतायत, परंतु संभ्रम मात्र समाजातला काही मिटत नाहीत। त्याच्याकरता आता दाते पाटील साहेबांसारखे जे काही अभ्यासक मंडळी आहेत जे आज आंदोलनाच्या भूमिकेत आलेत, या सर्वांनी एकत्र येऊन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयाने समाजाला आपण शाश्वत असं काय देऊ शकतो। कारण की शासन हैदराबाद गॅझेट नावाचा एक GR काढतं, त्याच्यातून प्रचंड मोठा 11 महिन्यात संभ्रम निर्माण झालाय। काल परवा सुद्धा आमच्या जिंतूर तालुक्यात एका युवकांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली। आंदोलन एकीकडे चालू असताना नवीनच विषय येतात, कुठेतरी जातीवाद येतो, कुठेतरी वाघमारे काहीतरी म्हटला म्हणून येतो, कुठेतरी आझाद मैदानावर मोर्चा काढणारे म्हणून म्हणतो। मग आंदोलनाचे जे मुख्य विषय आहेत
मराठा समाजाला शाश्वत आरक्षण असेल, हैदराबाद गॅजेटचं आरक्षण असेल किंवा इतर जे काही मराठा समाजांच्या समोरच्या समस्या आहेत त्याच्या बाबतीत दुर्लक्ष होते की काय, अशी भूमिका या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या लक्षात आली. म्हणून आंदोलनाचं विषयांतर झालं नाही पाहिजे. ज्या मुख्य विषयासाठी आपण काम करतोय त्या विषयावर आपला फोकस राहिला पाहिजे. याकरता मराठा क्रांती मोर्चा पुढील काळामध्ये सगळ्या आंदोलकांना सोबत घेऊन काम करण्याच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर काही सरकारचे हस्तक या मोर्चांच्या बैठकीमध्ये येतात किंवा आंदोलनात येतात आणि कुठेतरी एखादी चुकीची भूमिका मांडतात आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा शीतयुद्ध सोशल मीडियावर तयार होतं आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत एक चुकीचा संदेश जातोय. तो संदेश थांबला पाहिजे. याकरता बुद्धिजीवी मराठा क्रांती मोर्चानी आता याच्या पुढच्या काळामध्ये मराठा क्रांती मोर्चा असो किंवा दादांचं आंदोलन असो किंवा दाते साहेबांचं असो, या कुठल्याही आंदोलनामध्ये सरकारचा प्रतिनिधी जर का येणार असेल तर त्याला 4 हात लांब ठेवून त्याच्याशी चर्चाच केली जाईल, त्याला गळा भेट घेतला जाणार नाही. अशा पद्धतीचा एक घटनात्मक आचारसंहिता त्या ठिकाणी आपण निर्णय घेत आहोत. त्याच पद्धतीने पुढची अशी एक महत्वाची गोष्ट आहे, सोशल मीडियावर जे वैयक्तिक आरोप प्रत्यारोप चालू आहेत, दाताई पाटलांवर एक आरोप करणारा गट निर्माण झाला आहे आणि जरांगे पाटलांवर आरोप करणारे गट निर्माण, ते दोन्ही समाजाचे नाहीत, ते तिसरेच कोणीतरी आहेत जे या आंदोलनाला प्रति आंदोलन म्हणून डिक्लेअर करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आमची या ठिकाणी पहिल्या दिवसापासूनची भूमिका होती, हे आंदोलन मनोज जरांगेंना विरोध करण्यासाठी नाही, तर मनोज जरांगेंच्या आंदोलनातून जे समाजाला मिळालं त्याचं स्वागत करून जे काय राहिलं आहे ते घटनात्मक आणि संविधानाच्या चौकटीत बसवण्याकरता दाते साहेबांसारखा अभ्यासक त्या आंदोलनाला पुढे एक नवीन मार्ग, एक नवीन दिशा देण्याकरता या ठिकाणी हा पवित्रा घेतलेला होता. हैदराबाद गॅजेट बाबत आंदोलकांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहेत, परंतु सरकारने आताही ती संभ्रमावस्था दूर केली नाहीत. म्हणून फडणवीस साहेब असतील आणि माननीय विखे साहेब असतील, त्या दिवशी तुम्ही आले नाहीत, प्रचंड रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहेत. पण तरी समाजाच्या तरुणांचं जर का भविष्य तुम्हाला उज्ज्वल करायचं असेल तर तो रोष आपण स्वीकारावा. पण हैदराबाद गॅजेट बाबत जी काही शासन स्तरावर संभ्रमावस्था तयार झाली आहे त्याची सुस्पष्टता तुम्ही करावी. त्याबद्दल जो काही संभ्रम निर्माण झालाय तो शासकीय लेखी कागदपत्रावर तुम्ही आपण तो दूर करावा. कारण की या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू झालं म्हणून 2 सप्टेंबर पासून गाजावाजा केला आहे. 11 महिन्यामध्ये 73,000 प्रमाणपत्र दिले गेले म्हणून तुम्ही शासकीय आकडे सांगतात. पण दुसरीकडे जे हैदराबाद गॅजेटमध्ये वंशवाद आणि नोंद जुळत नाहीत असे 156 शैक्षणिक प्रमाणपत्र रद्द झाल्याचा अहवाल आम्हाला काल मिळाला आहे. मग या बाबतीत विखे पाटलांनी उत्तर द्यावं. MBBS ला असलेली ऋतुजा गणेश भोसले नावाची विद्यार्थिनी, तिला वंशवाद सिद्ध होत नसताना सुद्धा SDM हिंगोलीने प्रमाणपत्र दिलं आणि ती आज MBBS मध्ये असताना तिचं ऍडमिशन जात पडताळणी समितीने त्या ठिकाणी व्हॅलिडिटी रद्द केली आहे. मग त्या मुलींनी काय करायचं हा विखेंनी उत्तर दिलं पाहिजे. याच पुढची भूमिका आमची अशी आहे, सरकारी पदाचा वापर करून सरकारचे हस्तक म्हणून आंदोलन नेतृत्वावर टीका करणारे जे कोणी आमदार आहेत, विधान परिषदेचे असतील किंवा विधानसभेचे असतील, मग ते विरोधी असतील किंवा सत्ताधारी असतील, या दोघांना आमचं सांगणं आहे, दाते पाटील असतील किंवा मनोजदादा असतील यांच्यावर याच्या पुढे जर का तुम्ही काही बोलले तर मराठा क्रांती मोर्चा तुमच्या कार्यालयात घुसून तुम्हाला उत्तर देईल. कारण मराठा क्रांती मोर्चाने आतापर्यंत शांततेची आणि बुद्धीची भूमिका घेतली आहे. पण हिंसक जर का आंदोलन मराठा क्रांती मोर्चाने घेतलं तर काय गोंधळ आंदोलनाचा इतिहास तुम्ही समजून घेतला पाहिजे. यापुढे दाते पाटील असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील किंवा जे कोणी पदाधिकारी आमच्या समाजाचं काम करत असतील त्यांच्यावर वैयक्तिक, त्यांच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका टिप्पणी केली तर त्याला जशाच तसे उत्तर देऊ आणि नागडे करून मारू. ही मराठा क्रांती मोर्चाची एक नवीन भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील यांची नैतिक जबाबदारी इतकी मोठी वाढली आहे, समाज त्यांच्याकडे अपेक्षेने बघत असताना आमच्यासारखे बुद्धिजीवी आणि रस्त्यावर काम करणारे आंदोलक, तरुण आंदोलकांची या ठिकाणी भूमिका अशी आहे की आता समाजाला शाश्वत असं काही मिळवून द्यायचं असेल आणि या आंदोलनाला एक वेगळ्या उंचीवर जर का न्यायचं असेल तर आता अभ्यासक, कायदेशीर तज्ञ आणि जे समन्वयक किंवा जे रस्त्यावर काम करणारे मराठा सेवक आहेत या सर्वांचा समन्वय घडून एक सामाजिक दायित्व म्हणून आपण प्रत्येकाने आता स्वाभिमान, अभिमान आणि आपल्या स्वतःचा मानपान बाजूला ठेवून एकाला मांडीला मांडी लावून आपण एकत्र बसलो पाहिजे. कारण छत्रपती शिवरायानंतर 2014 असेल, 2016 असेल आणि आता 2026 मध्ये असेल, समाज एकत्र आले आहेत, लाखोच्या संख्येने एकत्र आले आहेत. पण एकत्र आलेल्या समाजाला दिशादर्शक मार्गक्रमण जर का द्यायचा असेल तर आपल्याला आता या ठिकाणी विचार दिले गेले पाहिजे. संविधानाच्या चौकटीत राहून आपण आंदोलन करतोय, मात्र संविधानाच्याच पार्श्वभूमीवर ही लोक, सरकारमधली लोक आपल्याला फसवे GR देत आहेत, फसवे SOP देत आहेत. या अनुषंगाने याच्या पुढे मनोजदादा असतील आणि दाते पाटील साहेब असतील आणि ज्यांनी 40-50 वर्ष काम केलं ते सर्व आदरणीय असतील. या सर्वांचा मान सन्मान ठेवून तरुणांना विनंती आहे
की आपल्या वयस्कर माणसांवर, समाजसेवकावर याच्यानंतर आपण टीका टिप्पणी केली नाही पाहिजे. इतर लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत आणि 18 पगड जातीमध्ये एक दूषित वातावरण तयार होतंय. अशा पद्धतीचे एक या ठिकाणी गोष्ट दिसून आलेली आहेत. मी सुरुवातीला ज्या पद्धतीने सांगितलं की महिलांवर, मग ते ओबीसीचं आंदोलन असू द्या, SC STचं उपवर्गीकरणाचं आंदोलन असू द्या, किंवा मराठा समाजाचा कुणबी शाश्वत आरक्षणाचा लढा असू द्या, याच्यामध्ये आपण एकामेकावर वैयक्तिक टिप्पण्या करता करता केव्हा आपल्या आया बहिणींवर गेलो हे आपल्याला लक्षात आलं नाही. ते थांबलं पाहिजे. याच्याकरता मराठा क्रांती मोर्चा मोठ्या भावाच्या भूमिकेत सर्वांना हात जोडून विनंती करतं की वैयक्तिक टीका टिप्पणी करता करता आपण आपल्या कौटुंबिक जीवनावर गेलोय, एकामेकाच्या आया बहिणींची आपण लक्तरे ओढायला लागलोय, ती थांबली पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती मोर्चा लिगल ऍक्शन घेतल्याशिवाय राहणार नाहीत. ती फक्त मराठ्यांचीच महिला असली नाही असं नाहीत. 18 पगड जातीची कुठलीही महिला छत्रपती शिवरायांनी देवघरातल्या देवाप्रमाणे तिला उपमा दिली आहेत. ती उपमा आम्ही जिजाऊ, सावित्री, रमाई आणि भीमाईचे लेकरं म्हणून आमच्या आई बहिणीवर जर का कोणी बोललं तर यानंतर त्याच्यावर लिगल कारवाई करण्याची भूमिका सुद्धा मराठा क्रांती मोर्चा घेत आहेत. याच पद्धतीने महाराष्ट्राला ज्या पद्धतीने जातीय संघर्षाकडे घेतल्या जात आहेत, वळवल्या जात आहेत, तो संघर्ष RSSच्या विकृत मेंदूतून आलेला आहे. आमचं RSSला आव्हान आहे, इतक्या दिवस आम्ही तुमच्यावर बोललो नाहीत, पण तुम्ही बोलण्याची वेळ आली आहे. भाजप सत्तेत गेलं आणि मस्तीत आलं. भाजपला जर का ती मस्ती आम्ही उतरून दाखवली नाही तर मनोज दादा जरांगे आणि दाते पाटील ज्या पद्धतीने बोलतात की आतापर्यंत आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणे घेणं नव्हतं, परंतु तुम्ही आमच्या जातीमध्ये वाद लावत असाल तर तुमचं राजकारण गेलं चुलीत. पण आम्हाला याच्यानंतर आमच्या समाजामध्ये, आमच्या 18 पगड बांधवांमध्ये याच्यानंतर वाद लागला नाही पाहिजे. तुमचे जे हस्तक जाणीवपूर्वक येऊन आमच्यामध्ये या ठिकाणी वाद लावतात त्यांना आम्ही याच्यानंतर लाताडने तुडवल्याशिवाय राहणार नाहीत. यानंतर मराठा क्रांती मोर्चाची अंतिम भूमिका अशी आहे, आज झेंजीचं वातावरण तयार झाले आहेत. दिल्लीमध्ये तरुण एकत्र आलेत. सगळा जातीवाद संपवून या ठिकाणी केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला. 14 वर्षात इतिहासामध्ये मोदी कधी वाकले नाहीत, पण मोदींना या तरुणांनी वाकवलं. ती एकजूट होती 18 पगड जातीची. धर्मभेद विसरून, जातीवाद विसरून तरुण एकत्र आला म्हणून ती क्रांती करू शकला. माझा महाराष्ट्रातल्या तरुणांना विनंती आहे, हा शिवफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, याला गालबोट लागता कामा नाहीत. आपण सगळेजण भावंडे आहोत. हे जातीवाद तयार करणारे, वर्णवाद तयार करणारे लोक मेलेत. यांनी आजही त्यांची पिल्लावर या ठिकाणी सोडलेत. झेंजीनी एकत्र आलं पाहिजे. मग धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल, मराठा क्रांती मोर्चा न्यायालयीन लढाईत सुद्धा तुमची लढाई लढत होतं. दाते पाटील स्वतः हस्तक्षेप याचिका आहेत मराठा मुस्लिम आरक्षणाचे. मी या ठिकाणी हाकेंना, वाघमाऱ्यांना आणि ससान्यांना विनंती करतो, बौद्धिक चर्चा करू, समोरासमोर या. तुमचं आम्ही काय खाल्लं, आमचं तुम्ही काय नेलं, हा वाद टीव्हीवर आणि मीडियावर टाकण्यापेक्षा तरुणांना आपण शाश्वत काय देऊ शकतो, तरुणांना रोजगार काय देऊ शकतो, या पद्धतीने आपण या महाराष्ट्राला नेलं पाहिजे. हे भडवे राजकारणी तुमच्या आमच्यात वाद लावतील. गाव पातळीवर आज मराठ्याच्या शेतात धनगर येत नाही, धनगराच्या शेतात मराठा जात नाही, हे वाद निर्माण झाले आहेत आणि आमचा शेतकरी मेटकुटीस आला. हे थांबलं पाहिजे.